प्रकरण 2. पहिला दिवस. सॅन होजे, कॅलिफोर्निया, अमेरिका. लॅपटॉपवर एकापाठोपाठ 5 वेळा हलका आवाज आल्यावर विजय विचारमग्न झाला. त्याच्या कपाळावरचा किंचित आठ्या पडल्या. याचा अर्थ त्याला नुकतेच कोणीतरी मेल केले होते. आपल्या काकांबरोबर जेमतेम 15 मिनिटापूर्वीच तो बोलला होता. मग रात्री एवढ्या उशिरा ते कशासाठी त्याला मेल करू शकणार होते? त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तो वाचत असलेल्या अहवाल त्याने बाजूला ठेवला आणि मेलबॉक्स उघडला. तिथं त्याला काकांनी पाठवलेले 5 मेल होते. त्याने ते मेल ज्या क्रमाने आले होते त्या क्रमाने एका पाठोपाठ एक उघडले आणि पहिला मेल वाचायला घेतला. त्यावेळी तो चक्रावूनच गेला. त्यात केवळ 2च कॅरेक्टर्स होते. 9. काहीच न समजून तो त्या मेलकडे नुसताच बघत राहिला. त्याला कशाचंच आकलन होत नव्हतं. त्यानंतर त्याने दुसरा मेल उघडला. त्यामुळे पहिल्या मेलला चा अर्थ लागू शकेल असे त्याला वाटले होते. परंतु तो तर त्याहूनही गोंधळात टाकणारा होता. प्रत्येक गोष्ट नेहमीच दिसते तशी नसते. काही वेळा तुम्ही तिच्याकडे अधिक खोलात शिरून पाहावं लागतं. भगवद्गीतेचा अभ्यास कर. ती ज्ञानाचा मोठाच स्रोत आहे. गीतेचा विषय संमिश्र असला तरीही आपल्या आगामी जीवनासाठी ती आपल्यावर ठसा उमटवते. ती तुला एका दरवाजातून ज्ञानापर्यंत नेईल. तू तो दरवाजा उघडलाच पाहिजेस. मायेच्या या सागरात नेहमीच सत्याचं एक बेटही असतं. त्यानंतर हळूहळू तो तिसऱ्या मेलकडे वळला आणि त्याला क्लिक केलं. मात्र त्यामुळे तो अधिकच बुचकळ्यात पडला. पहिल्या 2 मेलप्रमाणेच तो मेलही संदिग्धच होता. मी नेहमीच महान अशोकाच्या आज्ञांचं पालन केलं आहे. तूही त्याच्या आज्ञांचं पालन करावंस अशी मी तुला कळकळीने विनंती करतो. त्या राजाज्ञांचा माझ्या जीवनात मला चांगलाच उपयोग झाला आणि माझ्यावर विश्वास ठेव, त्या तुलाही शोधयात्रेत घेऊन जातील. विजयने मान हलवली. जणू काही त्यामुळे भगवद्गीता आणि दंतकथा बनून गेलेल्या आणि भारतावर ख्रिस्तपूर्व 300 वर्ष या काळात राज्य करणाऱ्या सम्राट अशोकाविषयी त्याच्या काकांनी पाठवलेल्या निरर्थक संदेशांचा त्याला अर्थ लागणार होता. चौथा मेल उघडावा की नाही अशा संभ्रमात तो पडला. परंतु अखेरीस त्याने त्यावर क्लिक केलं आणि तो उघडला. तो वाचल्यावर तर तो आश्चर्याने थक्क झाला आणि अत्यंत गोंधळात पडला. मला काही झालंच तर तू त्या 9चा शोध घेतलाच पाहिजेस. तू जर अधिक सखोल अर्थ शोधलास तर तुला तो सापडेल. गेली 25 वर्ष मी सांभाळून ठेवलेली इतिहासाची 2000 वर्ष आता खुली केली पाहिजेस. सत्याचा मार्ग अनुसर. म्हणजे कोणत्याही अभ्यासातून किंवा मोहजालातून तुला मार्ग सापडेल. आता त्याला चिंता वाटू लागली. काही मिनिटापूर्वीच त्याचं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्याचे काका चांगले होते. कोणत्याही संकटाचा अंदाज त्यांना आला असावा असं त्यांच्या आवाजावरून तर अजिबातच वाटत नव्हतं. शिवाय गेली 25 वर्ष ते काय सुरक्षित ठेवत होते? त्याला हे माहिती होतं की त्याचे काका अणुशास्त्रज्ञ होते आणि त्याखेरीज प्राचीन भारतीय भाषांचे नामवंत अभ्यासक, विद्वान होते. 2000 वर्षांच्या इतिहासाचा संदर्भ प्राचीन भाषांशी होता का? त्याला त्याचं उत्तर सापडलं नव्हतं. तो विचारमग्न झाला होता. त्याचे काका नक्कीच शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल नव्हते. सौर औष्णिक विद्युत साधन निर्मितीच्या आपल्या कंपनीच्या प्रकल्पाविषयी त्यानं नुकतीच त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यावेळी त्याच्या काकांची चित्तवृत्ती आणि बुद्धी नेहमीप्रमाणेच पूर्णपणे तीक्ष्ण होती. विजयचे हात अनिश्चिततेने माऊसवरून फिरले. आता फक्त एकच मेल उरला होता. काही क्षण तो पुन्हा एकदा संभ्रमात पडला आणि नंतर त्याने तो अखेरचा मेल उघडला. तो एकच
4 शब्दांचा पुन्हा गूढ संदेश होता. ग्रेग व्हाईट यांच्याशी बोल. त्याला त्याचा काहीच अर्थ लागला नव्हता. त्याचे काका त्याला असले निरर्थक आणि संदिग्ध संदेश का पाठवत होते याविषयी तो अचंबित झाला होता. कारण त्यावेळी भारतात रात्रीचे 11 वाजून गेले होते. तेवढ्यात फोनची रिंग झाली. तो विजयचा सहाय्यक जोन होता. त्यानंतर 5 मिनिटांनी सुरू होणाऱ्या त्याच्या प्रकल्पाच्या आढावा बैठकीसाठी त्याने विजयला आठवण करून द्यायला फोन केला होता. विजयने घड्याळावर नजर टाकली. त्याचे काका रात्रीच्या वेळी झोपले असतील आणि त्यांचा स्वयंपाकीही आपल्या अपार्टमेंटमध्ये आराम करत असेल असा त्याने विचार केला. त्या दिवशी संध्याकाळी त्यांना फोन करावा असं त्याने ठरवलं. त्यावेळी भारतात सकाळ असती. त्या ईमेल मागचं गूढ उकलण्यासाठी तोपर्यंत वाट पाहावीच लागणार होती. दुसरा दिवस. न्यूयॉर्क, अमेरिका. टेलिफोनच्या घंटीचा कर्कश आवाजाने टेरेन्स मर्फी जागा झाला. मनातल्या मनात चरफडतच त्याने रिसिव्हर उचलण्यासाठी हात लांब केला. मध्य आशियातील आपल्या कामगिरीवरून तो नुकताच विमानाने परतला होता आणि तेव्हा थोडीफार तरी झोप काढण्याची त्याची इच्छा होती. दुसऱ्या टोकाला असलेल्या व्यक्तीच्या आवाजावरून त्याची झोप खाडकन उडाली आणि तो एकदम सावध झाला. मर्फी. तो आवाज तीक्ष्ण आणि चुरचुरीत होता. त्यात युरोपियन शब्दफेकीची झाक होती. माझ्याकडे तुझ्यासाठी काम आहे. ते अत्यंत तातडीचे आहे. भारत. तपशील घेणाऱ्यावर मर्फी उद्गारला. होय, तू तातडीने दिल्लीला जाण्याची गरज आहे. शिकागोहून अमेरिकन एअरलाइन्सच्या आज रात्री सुटणाऱ्या विमानातच तू दिल्लीला जा. यामागचा हेतू? त्याला फोन करणारा आवाज बोलत असताना आणि त्याला सूचना देत असताना तो श्वास रोखून ऐकत राहिला. ठीक आहे. आणखी एक गोष्ट. याविषयी मी तुम्हाला सतत कळवत राहिलं पाहिजे का? मर्फीने अखेरीस विचारलं. त्याला मिळालेले उत्तर ऐकून त्याला अजिबात आश्चर्य वाटलं नव्हतं. फोनवरचं संभाषण संपल्यानंतर थोडा वेळ मर्फी तसाच शांतपणे तंद्रीत बसून राहिला. त्याच्या सध्याच्या मालकाकडे तो गेली 10 वर्ष काम करत होता. त्याच्या मोहिमांमुळे तो जगभर फिरून आला होता आणि त्यामध्ये टेहेळणी, हत्या, अपहरण आणि बळजबरी वगैरेचा समावेश होता. परंतु आतापर्यंत त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कुठलीच मोहीम या मोहिमेसारखी मात्र नव्हती. प्रकरण 3. चौथा दिवस. जौनगड किल्ला. विजय भांबावलेल्या अवस्थेत बसला होता. आपल्या काकांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्याचा तो तेव्हाही प्रयत्न करत होता. त्याच्या काकांचा मृत्यू नव्हे, त्यांचा खून. त्याने मनातल्या मनात आपलं वाक्य दुरुस्त केलं आणि त्याचा चेहरा संतापाने फुलून गेला. ते गूढ, संदिग्ध मेल त्याला ज्या दिवशी मिळाले होते त्याच दिवशी त्याच्या काकांच्या मृत्यूची बातमीही त्याला समजली होती. होमी मेहता हे त्याच्या काकांचे वकील होते. त्याचे काका त्यांच्या अभ्यासिकेत मृतावस्थेत सापडल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी त्याला फोन केला होता. त्यांचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले होते. अभ्यासिकेची कसून तपासणी करण्यात आली होती, परंतु इतर खोल्यांना स्पर्शही करण्यात आला नव्हता. विजयने लगेच शिकागोहून दिल्लीला जाणारं पहिलंच विमान पकडलं होतं आणि तो थेट दिल्लीला पोहोचला होता. काही कार्यालयीन कामं मार्गी लावून त्याचा व्यावसायिक भागीदार कोलिनही त्या रात्री दिल्लीत येणार होता. त्याच्या काकांच्या अंत्ययात्रेला थोडेच लोक उपस्थित होते, कारण त्याच्या काकांना थोडेच मित्र होते आणि गेल्या काही वर्षात त्यांना जे एकांतवासाचे आयुष्य जगावं लागत होतं त्यामुळे वैज्ञानिक वर्तुळातील आपले माजी सहकारी आणि परिचित यांच्यापासून त्यांना अंतर राखूनच राहावं लागत होतं. तरीही त्यांच्या मृत्यूची बातमी ठळक मथळ्याची प्रमुख बातमी बनली होती आणि वृत्तवाहिन्या त्यामुळे दिवसभर ती बातमी दाखवण्यात व्यग्र राहिल्या होत्या. अंत्यसंस्काराला आणखी अखेरची व्यक्ती नुकतीच निघून गेली होती आणि तिथं तेव्हा अगदी मूठभर जवळचे लोकच उरले होते. होमी मेहता या वकिलांखेरीज डॉक्टर शुक्ला हे विक्रमसिंग यांचे जिवलग मित्र आणि त्यांची मुलगी राधा तिथे थांबले होते. शुक्ला 65 वर्षाचे होते. त्यांची नजर तीक्ष्ण आणि सावध होती. त्यांची विशीतील मुलगी सडपातळ होती. तिचे केस लांब आणि काळेभोर होते. लांबलचक दाट केस असलेल्या पापण्यांच्या बदामी आकाराच्या डोळ्यांनी ती विजयकडे
करुणार्ध नजरेने पाहत होती. तिचा चेहरा अगदी आखीव रेखीव दिसत होता. मला हेच कळत नाही की का. विजयने अखेरीस आपल्या मनातील संभ्रम शब्दात व्यक्त केला. बोलताना तो भावना अतिरेकामुळे चाचरत अडखळत होता आणि नंतर त्याचा आवाजही दाटून आला. अगदी बालपणापासूनच तो आपल्या काकांच्या सान्निध्यात होता. प्राचीन भारताविषयीच्या कथा तो त्यांच्याकडून ऐकत असे. विजयच्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे तर तो काकांच्या अधिकच निकट सहवासात होता. होमी वकिलांनी आदल्या दिवशी जवळजवळ सगळाच वेळ त्या किल्ल्यावर स्थानिक पोलिसांसमवेत त्यांच्या तपासात त्यांना हवी असलेली माहिती देण्यात घालवला होता. या खुनाचा तपास करण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक सामग्रीही पोलिसांकडे नव्हती. ही अत्यंत क्लेशदायक बाब होती. जौनगड पोलीस ठाण्यात केवळ एक पोलीस उपनिरीक्षक होता आणि त्याच्या हाताखाली फक्त 3 पोलीस होते. त्या उपनिरीक्षकानं आपापल्या राज्यांची राजधानी असलेल्या जयपूर येथून मदतीची आवश्यकता असल्याचं सांगून तत्काळ हात झटकले होते. जयपूरहून खास तपास पथक जौनगडसाठी पोहोचलं होतं. तोपर्यंत विजय अंत्यसंस्कार करून परतला होता. खास पथकानं खून झालेल्या स्थळाची तपासणी पूर्ण केली होती आणि त्यांना सापडलेले पुरावे गोळा केले होते. मात्र कोणतीही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले नसल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. कित्येक प्रश्न अनुत्तरित होते. होमी म्हणाले, खुन्यांचा या खुनामागचा हेतू काय होता याचा कोणताही धागादोरा कशातूनही मिळू शकलेला नाही. हा एक सुनियोजित हत्येचा कट होता. त्या दिवशी स्वयंपाकाची सुट्टी होती हे त्यांना माहिती होतं. शिवाय सर्व नोकर आपापल्या घरी निघून गेल्यानंतरची वेळ त्यांनी निवडली होती. त्यातली आश्चर्याची बाब अशी आहे की विक्रमच्या लॅपटॉप खेरीज बाकी कुठल्याही वस्तूला स्पर्श केलेला नव्हता. लॅपटॉप फक्त सापडत नव्हता. अभ्यासिकेत सगळा पसारा पडलेला आहे. सगळीकडे पुस्तकं, फाईल्स अस्ताव्यस्तपणे जमिनीवर टाकून फेकून दिलेले आहेत. परंतु इतर कोणत्याही खोलीला त्यांनी स्पर्शही केलेला नाही. असं दिसतंय हे बहुधा कोणत्या तरी विशिष्ट वस्तूचा शोध घेत होते. ती गोष्ट अभ्यासिकेतच असली पाहिजे असं त्यांना वाटत असावं. कोणत्याही तोडफोडीचे स्पष्ट चिन्ह दिसत नसल्यामुळे त्यांनी प्रत्येक स्तरावरच्या सुरक्षिततेचा सहजगत्या भेद केल्याचं दिसत होतं. त्या सुरक्षा यंत्रणेचा तंत्रज्ञान हल्लेखोरांना माहिती असावं असं आता पोलिसांना वाटत होतं. होमींनी असं म्हटलं आणि काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे एकदम खांदे उडवत ते म्हणाले, तरी मला सारखं आश्चर्य वाटत आहे की तुझ्या काकांनी एवढी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा का बसवून घेतली होती. तिच्यावर त्यांनी नक्कीच लाखो रुपये खर्च केले होते. ते पुढे म्हणाले, काका त्या घुसखोरांना ओळखत असावेत असं तुम्हाला वाटतं का. विजय पुन्हा विचारमग्न झाला होता आणि त्याच्या कपाळावर पुन्हा आठ्या पडल्या होत्या. जेटलॅगच्या त्रासातून जात असताना तो विविध शक्यतांची पडताळणी करून पाहत होता. कदाचित त्यांनीच त्यांना आत घेतलं असावं. होमींनी नकारार्थी मान हलवली. जयपूरहून आलेल्या पोलीस पथकाला किल्ल्यावरच्या सुरक्षा यंत्रणेविषयी समजलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्याबरोबर तंत्रज्ञानातील तज्ज्ञांना आणलं होतं. इथे येण्याआधीच यात काहीतरी काळबेरं असावं असा संदेश त्यांना आला असावा असं मला वाटतं. सुरक्षा यंत्रणांमधील नोंदींवरून असं स्पष्टपणे दिसून येतं की प्रत्येक पातळीची सुरक्षा यंत्रणा ही बाहेरून आलेल्या व्यक्तींनी यंत्राच्या सहाय्याने तोडली होती. त्यामुळे ती तुटली होती आणि शिवाय त्यांना ज्या प्रकारे मारलं गेलं आहे ती पद्धतही कशी होती पहा. आपल्या आवाजातील भयग्रस्तपणा लपवणं होमींना जड जात असल्याचं दिसत होतं. मला माहिती आहे, विजय पुटपुटला. त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला होता. त्याचा आवाज पुन्हा एकदा भावनातिरेकाने दाटून आला. आणखीही काहीतरी आहे, होमी आग्रहपूर्वक म्हणाले. काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं. शब्द शोधत असल्याप्रमाणे ते म्हणाले, हे मला समोर आणावं लागतंय त्याबद्दल मला माफ कर. पण मी हे आधीच नाही म्हणजे मी याआधी हे तुला सांगू शकलो नव्हतो. ते काहीसे घुटमळले. त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला पण फरशीवर रक्ताचा थेंबही नव्हता. ही माहिती बाकीचे पचवत असताना तिथं भयान शांतता पसरली होती.
अखेरीस शुक्ला बोलू लागले. कदाचित जाण्याआधी त्यांनी रक्त पुसून टाकलं असेल. त्यांनी असं सुचवलं असलं तरी खुनानंतर साफसफाई करण्याचा त्रास घेतला असेल यावर त्यांचाही खरोखर विश्वास नसावा असंच त्यांच्या आवाजावरून वाटत होतं. नाही, तिथल्या फरशी पुसण्याच्या साधनावरही रक्ताचा एखादा साधा थेंबही नव्हता. होमी पुन्हा एकदा घुटमळले. मग काय? विजयने विचारमग्न होत विचारले. होमींनी एकेका शब्दाची काळजीपूर्वक निवड करत हळूहळू उत्तर दिलं. जणू काही ते जे सांगणार होते त्यावर त्यांच्यापैकी कोणाचाच विश्वास बसणार नाही असं त्यांना वाटत असावं. मानेतील रक्तवाहिन्या बंद करण्यात आल्या होत्या. तुम्ही काय बोलत आहात? याचा काय अर्थ होतो? विजयने विचारलं. त्या वकिलांच्या शब्दांचा अर्थ विजयला लागत नव्हता. म्हणजे ज्यावेळी त्यांनी मुंडकं उडवलं त्याच वेळी रक्ताचा एखादा थेंबही खाली पडू न देता बहुधा त्या रक्तवाहिन्या त्यांनी सुन्न करून टाकल्या होत्या. ही गोष्ट करणं अशक्य वाटत असलं तरीही नाकारता येत नव्हतं, ते म्हणाले. या बातमीवर विजयने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याच्या मनात एक विचार आकाराला येत होता. त्याच्या काकांनी हल्ल्यापासून त्या किल्ल्याला सुरक्षित बनवलं होतं, परंतु तरीही सुरक्षा यंत्रणेचा भंग झाला होता. शिवाय त्याच्या काकांनी पाठवलेल्या मेलचं कोडं त्याला पडलं होतं. होमींनी दिलेल्या तपशिलावर विचार केल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या काकांनी बहुधा मृत्यूच्या सुमारासच भराभरा ते ईमेल पाठवले असावे. कदाचित त्यांच्या मृत्यूच्या काही मिनिटच आधी त्यांनी ते पाठवले असावे. त्याचे काका त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते का? त्या ईमेलमध्ये छुपा संदेश होता का? आणि आता तो संदेश तो कसा शोधून काढणार होता? ब्रुनो बेगरची रोजनिशी. भल्या मोठ्या गुबगुबीत मऊ पांढऱ्या सोफ्यावर ग्रेग व्हाईट बसले होते. त्या आरामदायक सोफ्यावर आपले उंच आणि सडपातळ शरीर त्यांनी व्यवस्थितपणे झोकून दिले होते. ते शांतपणे संपूर्ण खोली निहाळत होते. ती खोली साधीशीच परंतु सुसंस्कृतपणे सजवलेली होती. दिल्लीच्या सीमारेषेवरच्या त्या फार्म हाऊसवर त्याला घेऊन आलेल्या आकस्मिक घटनाक्रमाचा ते विचार करत होते. 3च दिवसांपूर्वी बोस्टन युनिव्हर्सिटीतील त्यांच्या कार्यालयात त्यांना फोन आला होता. तिथं ते पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. भारताला भेट देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी त्यांना तातडीने दुसऱ्या दिवशी सकाळी निघावं लागणार होतं. नेहमीच्या परिस्थितीत त्यांनी ते निमंत्रण अमान्य केलं असतं, परंतु 2 गोष्टींमुळे त्यांनी ते स्वीकारलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे भारताला भेट देण्यासाठी त्यांना स्वतःला खर्च करावा लागणार नव्हता. त्यासाठी त्यांना निधी देण्यात आला होता. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासात त्यांना खास रस होता. मगध साम्राज्याविषयी तर त्यांना विशेष रुची होती. त्यामुळे अशा प्रकारची संधी नाकारणं त्यांना शक्यच होणार नव्हतं. दुसरं कारण म्हणजे तेव्हा ते ज्याच्या खोलीत बसले होते त्या त्यांच्या यजमानानं त्यांना सम्राट अशोकाच्या काळापासूनच्या महान प्राचीन भारतीय दंतकथांवर संशोधनाची संधी देऊ केली होती. कोणत्याही पुरातत्वशास्त्रज्ञाचं ती कधीच नकारली नसती. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांनी होकार देण्यामागची ती खरी कळीची गोष्ट होती. एका अवाढव्य शरीरयष्टीच्या माणसानं खोलीत प्रवेश केला. तो जवळजवळ 6 फूट उंचीचा. त्याचे केस करडे आहेत असे असले तरी तो अगदी तगडा आणि ठणठणीत निरोगी दिसत होता. फक्त वयानुपरत्वे त्याचे स्नायू किंचित सैलसर बनत असल्याचं दिसत होतं. त्याच्या सूटचा सुंदर कट आणि सिल्कचा टाय व्हाईट यांच्या नजरेत भरला. त्याचवेळी अचानकच आपल्या अगदीच साध्या वेशभूषेची त्यांना जाणीव झाली. भारतात तुमचं स्वागत असो. त्यांच्या यजमानानं खर्जातील आवाज त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या बोलण्यावरचा ब्रिटिश उच्चारश्रेणीचा प्रभाव चांगलाच जाणवत होता. त्याने आपल्या भला मोठा हात पुढे केला आणि व्हाईट यांचा हात घट्ट दाबत त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. आभारी आहे. भारतीय राजघराण्यातील व्यक्तीचा काय संबोधावे हे न कळल्यामुळे व्हाईटने काहीसं घुटमळत उत्तर दिलं.
त्यांचे यजमान म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते राजवीरगडचे आधीचे महाराज होते. सध्या ते नावाजलेले व्यावसायिक होते आणि 20 वर्षांपूर्वी त्यांनी राजघराण्यात प्रवेशही केला होता. समाजात त्यांनी मोठं आदराचं स्थान प्राप्त केलं होतं आणि सरकार दरबारीही त्यांचं चांगलंच वजन होतं. महाराजांनी व्हाईटच्या मनातील गोंधळ ओळखला. मी भीमसिंग, ते म्हणाले. मला कृपा करून भीम म्हणा. माझ्या कुठल्याही औपचारिकतांवर अजिबात विश्वास नाही. मात्र जर आपण सार्वजनिक ठिकाणी भेटलो तर तुम्ही मला महाराज म्हणावं अशी मी तुम्हाला विनंती करेल. मी सर्वांना इतक्या सहजगत्या उपलब्ध असतो असं माझ्या प्रजेला समजता कामा नये. व्हाईटनी मान डोलवली. भीमसिंगांनी माझ्या पूर्वीच्या प्रजेला असं म्हटलं नव्हतं. ते त्यांच्या लक्षात आलं होतं. एवढ्या अल्पावधीच्या सूचनांवर तुम्ही भारतात आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, भीमसिंग म्हणाले. त्याच वेळी त्यांनी टेबलावरची चांदीची घंटा वाजवली आणि हलकेच म्हणाले. जणू काही एखाद्या संकेताची वाटच पाहत असल्याप्रमाणे त्यांचा सेवक चांदीच्या ट्रेमधून चांदीचे चहापात्र आणि 2 कप घेऊन तत्परतेने आत आला. भीमसिंगांनी हाताच्या इशाऱ्यानंच त्याला जाण्याची खूण केली आणि व्हाईट यांच्या हातात चहाचा कप देत ते म्हणाले, तुम्ही माझं निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल मी खरंच तुमचं कौतुक करतो. या प्रकल्पासाठी तुमच्या तज्ञतेची मला आत्यंतिक आवश्यकता आहे. व्हाईटनी सरळ मुद्द्यावर येण्याचं ठरवलं. ते म्हणाले, तुमच्या सेक्रेटरीशी माझं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी उल्लेख केला होता तो कोणता महत्वाचा पुरावा आहे. ते असं म्हणाले होते की केवळ एक दंतकथा नसून तिचं मूळ सत्यात आहे. सर्व निर्णायकपणे सिद्ध करणारी कोणती तरी गोष्ट तुम्हाला अचानक सापडली आहे. महाराजांनी काहीच उत्तर दिलं नाही, परंतु त्यांनी पुन्हा एकदा घंटा वाजवली. पुन्हा एकदा सेवक हजर झाला. जरा मला ते पुस्तक दे, भीमसिंगांनी एका कातड्याच्या आवरणात बांधलेल्या वहीकडे निर्देश केला. ती जुनी फाटकी वही होती. त्यांच्यापासून 2 फुटांपेक्षाही कमी अंतरावर टेबलावरच्या कडेला ती पडलेली होती. तिच्या पानांच्या कडा जीर्ण झाल्यासारख्या दिसत होत्या आणि त्यावरचे चामडं चुरगळल्यासारखं आणि घाणेरडं दिसत होतं. व्हाईट बुचकळ्यात पडले होते. टेबलावरची वही उचलणं महाराजांच्या प्रतिष्ठेला संकेतांमध्ये बसत नसावं असं त्यांना वाटत होतं. परंतु खरं तर ते आधी कोणत्याही महाराजांना भेटलेच नव्हते, त्यामुळे त्यांना ते नक्की माहिती नव्हतं. घ्या हे पुस्तक. सेवक निघून गेल्यावर त्यानं त्यांच्यासमोर आणून ठेवलेलं हे पुस्तक उचलण्यास भीमसिंगांनी व्हाईटना सांगितलं. व्हाईटने त्यांच्या सूचनेचं पालन केलं. एका माजी अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याच्या कुटुंबाकडून माझ्या एका परिचिताला ही वही मिळाली आहे. युद्धातील गुन्हेगारांच्या खटल्यांच्या कामकाजाच्या दरम्यान न्यूरेमबर्ग येथील US काउन्सिल फॉर द प्रोसिक्युशन ऑफ ॲक्सिस क्रिमिनॅलिटी मध्ये ते सहभागी झाले होते. त्या अधिकाऱ्यानं जर्मनीहून घरी परत आलेल्या आणि तिथून आणलेल्या ट्रकभर नाझी कागदपत्रांमध्येच ही वही सुद्धा होती. पण हे इंग्लिशमध्ये नाही, व्हाईटने म्हटलं. ही रोजनिशी आहे आणि तिच्यात वेगळ्या हस्ताक्षरात इंग्लिश भाषेतून लिहिलेली काही टिपणंही असली तरी बाकी सगळा मजकूर जर्मन भाषेत लिहिलेला आहे. भीमसिंगांनी मान डोलावली. होय, आम्ही त्या मजकुराचं इंग्लिशमध्ये भाषांतर करून घेतलं आहे, ते म्हणाले. तुम्ही ब्रुनो बेगर विषयी ऐकलं आहे का? वंशवादाच्या संशोधनात स्वारस्य असलेला तो जर्मन मानववंशशास्त्रज्ञ. आर्यांच्या मुळांविषयी धागेदोरे तिबेटमध्ये असल्यावर विश्वास ठेवून तिथे संशोधन करणारा तो शास्त्रज्ञ. तोच तो बेगर. तिबेटमधील त्या शोध मोहिमेच्या नोंदी त्याने ज्या रोजनिशीत ठेवल्या होत्या ती हीच रोजनिशी आहे. ल्हासापासून सुमारे 200 मैलांवर असलेल्या टेम्पल ऑफ ट्रूथ मधील त्यांच्या वास्तव्याचं वर्णन करणाऱ्या नोंदींनी माझं लक्ष वेधून घेतलं आहे, भीमसिंग म्हणाले. आणि नंतर त्या रोजनिशीतील नोंदींकडे निर्देश करून ते म्हणाले, ही नोंद मोठ्याने वाचा. व्हाईटने घसा खाकरला आणि ते वाचू लागले. ल्हासापासून 200 मैलांच्या अंतरावर आम्हाला टेम्पल ऑफ ट्रूथ या नावाचं ओळखलं जाणारं 400 वर्षापूर्वीचं मंदिर सापडलं. तिथेच एका गुप्त तळघरात ठेवलेली काही कागदपत्र तिथल्याच एका साधूनं आम्हाला दाखवली.
त्याला ती कागदपत्र दाखवण्याची परवानगी होती असं मात्र समजू नका, कारण तेथील मठाधिपती त्यामुळे त्याच्यावर संतप्त झाले होते. ही कागदपत्र संस्कृतमध्ये होती आणि त्या साधूच्या मते ती सुमारे सन 500च्या वेळेची होती. तो असं सांगत होता की ते तळघर एका प्राचीन भग्न मंदिरात होतं. त्या मंदिरावरच हे नवीन मंदिर बांधण्यात आलं होतं. साहजिकच हे ग्रंथ म्हणजे भारतातील एका समूहाच्या सदस्यांची मूळ मंदिरातून आणलेल्या प्राचीन कागदपत्रांच्या प्रती होत्या. व्हाईटने रोजनिशी वाचता वाचता वर पाहिलं. भीमसिंग त्यांच्याकडे बारकाईने पाहत होते. व्हाईट कोणती प्रतिक्रिया देतात त्यांचा ते अंदाज घेत होते. कुतूहल चाळवणारं आहे, परंतु यामधून कोणताही ठाम निष्कर्ष काढता येणार नाही, व्हाईट म्हणाले. महाराजांनी त्यांना पुढे वाचण्याची सूचना केली. एका वेगळ्याच प्रकारच्या लिपीतील लिखाणाकडे त्यांनी निर्देश केला. ही संस्कृतमधील श्लोकांची नक्कल आहे. आपल्या पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासाच्या सहाय्य व्हावं म्हणून व्हाईटने संस्कृतचाही अभ्यास केला होता. ते जसजसे वाचू लागले तसतसा त्यांना आश्चर्य वाटू लागले. ठीक आहे, त्यांच्याकडून त्यांच्या यजमानांना हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. हे पहा, त्यांनी आणखी एका नोंदीकडे निर्देश केला. तिथे संस्कृतमधील आणखी काही लेखन आणि श्लोक होते आणि आधीच्या श्लोकांहून ते अधिक लांबलचक आणि मोठे होते. त्या गुप्त तळघरात जाण्याचा मार्ग सापडला. आमच्याशी मित्रत्वाने वागणाऱ्या त्या साधूनं आम्हाला असं सांगितलं की त्या संहितांमधून 9 अज्ञात पुरुष या नावानं ओळखल्या जाणाऱ्या गुप्त गटाविषयी भाष्य करण्यात आलं आहे. ज्यावेळी मूळ संहिता लिहिल्या गेल्या त्याच वेळी या गटाची स्थापनाही झाली होती. ते उडणाऱ्या वाहनांविषयी आणि प्रचंड प्रमाणात विनाशकारी असणाऱ्या बाणांविषयी बोलत होते. मी त्या संहितांची नक्कल करून घेतली. प्रोफेसर वुस्ट यांनी त्यांचं भाषांतर करण्याची गरज होती. अनुमान आणि उत्साह यासह वाटणाऱ्या प्रचंड आश्चर्यामुळे व्हाईट यांचे डोळे आता चमकत होते. म्हणजे हे खरं आहे. व्हाईट मोठ्या कष्टाने त्यावर विश्वास ठेवू शकले होते. 9ची दंतकथा ही केवळ एखाद दुसरी दंतकथा नाही तर त्यांच्या मनात हा विचार आला. परंतु या उडत्या यंत्राचा आणि विनाशकारी बाणांचा हा काय संदर्भ आहे? या गोष्टी काहीशा फारच ताणल्यासारख्या आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटतात. अजिबात नाही, भीमसिंगांनी उत्तर दिलं. तुम्ही महाभारत वाचलं आहे का? हे महाकाव्य उडत्या यंत्रांच्या वर्णनांनी भरलं आहे. शिवाय त्या ठिकठिकाणी एकाच फटक्यात हजारो योद्ध्यांना ठार मारू शकणाऱ्या आणि संपूर्ण शहर उद्ध्वस्त करू शकणाऱ्या बाणांची वर्णनही आली आहेत. तुम्ही विमान पर्वाविषयी ऐकलं आहे का? महाभारताचा तो हरवलेला ग्रंथ आहे. मौखिक परंपरांचा काळ संपून कागदपत्र तयार केली जाण्याचा काळ अवतरल्यावरही त्याची कधीच नोंद करण्यात आलेली नाही. काही थोड्याच लोकांना त्याविषयी माहिती आहे. 1500 वर्षांपूर्वी जवळजवळ योगायोगानंच माझ्या एका पूर्वजांना त्याचा शोध लागला होता. व्हाईटने मान हलवून प्रतिसाद दिला. ठीक आहे, मग मला तुम्हाला आणखीही माहिती द्यावीच लागेल. भीमसिंगांनी आपल्या घड्याळाकडे पाहिलं. तुम्ही रात्रीचं जेवण माझ्यासोबत का करत नाही? त्यावेळी मी तुम्हाला सारं काही सांगू शकेल. आणखी एकच गोष्ट ग्रेग, हा एक अत्युच्च गोपनीय प्रकल्प आहे. 9ची दंतकथा ही सत्यकथा आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु सरकारला हा प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत नाही. ही गोष्ट तुम्ही स्वतःपुरतीच ठेवाल असा मी विश्वास बाळगतो. 9चे हे रहस्य प्राप्त करण्यासाठी ठार मारण्यासही मागे पुढे न पाहणारे काही लोक बाहेर आहेत. काही धोकादायक गटही आहेत. टेम्पल ऑफ ट्रूथच्या बाबतीत काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे का? व्हाईटना काहीच माहीत नव्हतं. ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. 13 वर्षांपूर्वी त्या मंदिरात साधूंची हत्या झाली. 21 साधू मारले गेले आणि या रोजनिशीत बेगर यांनी ज्या कागदपत्रांविषयी आणि संहितांविषयी लिहिलं आहे ती कागदपत्र आणि त्या संहिता नाहीशा झाल्या. आणखी कोणाला 9 विषयी हे सत्य माहिती आहे का? त्याचा शोधही ते घेत आहेत. या प्रकल्पाशी संबंधित धोके आता लक्षात येऊ लागल्याने व्हाईट यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. ही कथा सत्य असल्याची माहिती असलेली आणखी एक व्यक्ती आहे, व्हाईट हळूच म्हणाली. विक्रमसिंग नावाचा माझा एक मित्र आहे. इथूनच जवळच असलेल्या जौनगड नावाच्या ठिकाणी तो राहतो. विक्रमसिंग? महाराज विचारमग्न झाले. ते अणुशास्त्रज्ञ?
त्यांना या 9 विषयी कसं काय माहिती असू शकतं? व्हाईटने खांदे उडवले. काही वर्षांपूर्वी त्यांनी मला या 9 विषयी सांगितलं होतं आणि आपल्याला त्याविषयी सत्य माहिती असल्याचंही सांगितलं होतं, ते म्हणाले. भीमसिंगांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पसरले. मला काहीच माहीत नव्हतं. त्यांनी व्हाईट यांच्याकडे पाहत म्हटलं, तुम्हाला माहिती नसावं असं मला वाटतं, परंतु विक्रमसिंगांचा तर अगदी 3च दिवसांपूर्वी खून झाला. त्यांचा मृतदेह किल्ल्यातच सापडला होता. अरे देवा, व्हाईट भयचकित झाले. नाही, मला माहीत नव्हतं. मला कुणीही सांगितलं नाही. अरे देवा, त्यांना माहिती असलेल्या त्या 9 विषयीच्या माहितीमुळेच तर त्यांना ठार मारलं नसेल. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. मग मला जौनगडला गेलंच पाहिजे. ते माझे चांगले मित्र होते. ठीक आहे, आपण बरोबर तिकडे जाऊ. त्यांच्या यजमानानं त्यांना म्हटलं. विक्रमना आम्ही फारसा ओळखत नव्हतो, परंतु त्यांना आम्ही भेटलो होतो. उद्या आपण तिकडे जाऊ. इथून ते फारसं दूर नाही. व्हाईट अजूनही त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरले नव्हते. मला वाटतं की तुमची हरकत नसेल तर माझ्या हॉटेलमध्ये मी परत जावं. मी काही काळ एकांतात राहू इच्छितो. तुम्ही मला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, परंतु मला वाटतं की तुम्ही मला समजून घेऊ शकाल. अर्थात, भीमसिंग सहानुभूतीच्या स्वरात म्हणाले. मला माफ करा. मी थोड्या हळुवारपणे ही बातमी तुम्हाला सांगायला हवी होती, पण माझ्या मनात तसा विचारही आला नाही. हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी व्हाईटना सुमारे 15 मिनिटांचा वेळ लागला. त्या काळात त्यांचे विचार विक्रमसिंग यांच्याभोवतीच फिरत होते. काही वर्षांपूर्वी विक्रमने 9 विषयीची आणि त्यांच्या शतकानुशतकाच्या उद्दिष्टाविषयीची आपली कल्पना त्यांना सांगितली होती. त्यावेळी त्यांनी विक्रम यांची कशी टर उडवली होती हे त्यांना आठवलं. आणि आता तर विक्रमसिंग मरण पावले होते. त्यांचा खून झाला होता. ते हॉटेलवर पोहोचले आणि जणू काही तंद्रीत असल्याप्रमाणेच आपल्या खोलीत गेले. त्यांनी खोली उघडण्याचा प्रयत्न केला. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. हॉटेलमधील सफाई कामगार तर आत आला नव्हता ना? व्हाईटने सावधपणे दरवाजा उघडला आणि त्यांनी हळूच आत डोकावून पाहिलं. खोली तर आधी होती तशीच व्यवस्थित होती. भीमसिंगांनी काळजी घेण्याविषयी त्यांना सांगितलं होतं आणि विक्रमसिंगांच्या मृत्यूची बातमीही त्यांना समजली होती. त्यामुळे आपली मनस्थिती सैरभैर होऊन आपण भलभलत्या कल्पना करू लागलो आहोत असं व्हाईटना वाटलं. त्याबद्दल त्यांनी मनातल्या मनात स्वतःलाच फटकारलं. खोलीची साफसफाई करणारा तो कर्मचारी कदाचित निष्काळजी असावा आणि त्यामुळे बाहेर पडल्यावर दरवाजा लावून घेण्यास तो विसरला असावा. सकाळी याविषयी तक्रार करण्याचं त्यांनी मनातल्या मनात ठरवून ठेवलं. सध्यासाठी तरी भरपूर स्कॉच आणि हलकं जेवण करावं असं त्यांनी ठरवलं. आता त्यांना जेटलॅगचा त्रासही जाणवू लागला होता. त्यांनी खोलीत प्रवेश केला आणि दरवाजा लावून घेतला. त्यांनी दरवाजाला डबल लॉक केलं. अंगातील जॅकेट पलंगावर फेकून देऊन खोलीतील मिनी बार उघडण्यासाठी ते खाली वाकले. परंतु तेवढ्यात त्या लहानशा रेफ्रिजरेटरवर एक सावली पडली. व्हाईट यांनी कोणीतरी पाहिलं, पण त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधीच त्यांच्या मानेच्या खालच्या भागावर कोणत्या तरी टणक वस्तूचा जोरदार प्रहार झाला आणि त्यांच्या डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अंधार पसरला. प्रकरण 4. चौथा दिवस. जौनगड किल्ला. होमी, तुम्ही जे केलं त्या सगळ्याच गोष्टींबद्दल तुमचे आभार, विजय कृतज्ञपणे म्हणाला. त्या वकिलाला निरोप देण्यासाठी तो पुढच्या दरवाजापर्यंत आला होता. होमींनी विजयकडे पाहून मान डोलावली. येत्या काही दिवसात दिल्लीला येण्याचा तुझा बेत असेल तर मला तसं कळव. तुझ्या काकांच्या इच्छापत्राशी संबंधित कागदपत्रांचं काम पूर्ण करण्यासाठी आपण एखाद्या बैठकीचं आयोजन करू. या किंवा मी ती कागदपत्र केव्हाही किल्ल्यावर आणू शकेन. तुला दोन्हींपैकी जी गोष्ट अधिक चांगली वाटेल ते करूया. तू मला तसं कळव, होमी म्हणाले. विजय बाहेरच्या खोलीत परतला आणि शुक्ला व राधा यांच्याशी बोलू लागला. त्या दोघांनीही रात्री तिथंच त्याच्या सोबत राहण्याचा प्रस्ताव ठेवला. तुम्ही इथं आलात त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे, तो म्हणाला. या किल्ल्यात आज रात्री एकट्यानेच राहणं मला खरंच खूप अवघड गेलं असतं.
त्याने आपल्या घड्याळावर नजर टाकली. मला आता निघावंच लागेल. कोलिनचं विमान 5:45 पोहोचणार आहे. तुम्ही स्वयंपाक्याला जेवणाविषयी सांगू शकता. मी परत आलो की जेवण करेन, तो म्हणाला. त्यानंतर बरोबर 2 तासांनी तो इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर T3 टर्मिनलच्या पार्किंगमध्ये होता. त्याच्या काकांनी BMW उभी करण्यासाठी त्याला एक रिकामी जागा दिसली आणि तिथं गाडी लावून तो तडक आगमन कक्षाकडे गेला. त्यावेळी तिथे खूप आंतरराष्ट्रीय विमानं येत नव्हती. त्यामुळे अमेरिकन एअरलाइन्सच्या शिकागोहून सुटणाऱ्या विमानातून येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी तिथे तुरळकच लोक उपस्थित होते. विजयने तिथून प्रवाशांच्या आगमनाच्या भागाकडे चटकन मोर्चा वळवला. त्यानं लगेच त्या उंच तपकिरी केसाच्या तरुणाला शोधलं. त्याच्या हातात लॅपटॉप होता आणि मोठी पिवळी सूटकेस ट्रॉलीत टाकून तो प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचे चेहरे निहाळत होता. विजयने आपली मान हलवली आणि स्वतःशी स्मित केलं. तो जरी कोलिनला शोधू शकला नसता तरी त्याची ती भली मोठी पिवळी सूटकेस तो कुठूनही शोधू शकला असता. कोलिन बेकरला तो MIT मध्ये भेटला होता आणि 2 भिन्न जगातील असूनही ते दोघेही जिवलग मित्र बनले होते. विजय आणि कोलिन यांनी MIT मध्ये रग्बी आणि फुटबॉल संघात एकत्रच भाग घेतला होता आणि दोघांकडेही चांगली विनोदी बुद्धी होती. त्यामुळे त्यांची मैत्री चांगलीच दृढ बनली होती. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी नोकरी मुद्दामून टाळली होती आणि एकत्रितपणे भागीदारीत सॅन होजेमध्ये तंत्रज्ञान फर्म सुरू केली होती. आता ही कंपनी औष्णिक विद्युत परिणामाचा वापर करून सूर्यप्रकाशाचे विजेचे रूपांतर करण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रकल्पावर काम करत होती. त्या दोघांमध्ये अनेक बाबतीत साम्य होतं. दोघंही उंच आणि बळकट शरीरयष्टीचे होते. दोघांचेही खांदे रुंद होते आणि दोघंही कसलेले खेळाडू होते. दरवर्षी किमान महिनाभर तरी ते एकमेकांसोबत ट्रेकिंग, सायकलिंग आणि कॅम्पसाठी बाहेर जात होते. त्यांच्या तंत्रज्ञानाकडे कल असतानाही त्यांच्यामध्ये साहसी प्रवृत्ती होती. ही बाब थोडीशी विसंगत वाटत असली तरी जोखीम पत्कराव्या लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास आणि अर्थातच ती जोखीम पत्करण्यात ते केव्हाही एका पायावर तयार असत. परंतु त्यांच्यातील साम्य इथेच संपत होतं. कोलिनचे केस तपकिरी होते, डोळे निळे होते आणि एखाद्या चित्रपटातील हिरो सारखा तो दिसत होता. विजय काळ्याभोर केसांचा आणि अत्यंत देखणा होता. कोलिन हा प्रत्येक पार्टीत प्राण ओतत असे, तर विजय बराचसा अंतर्मुख स्वभावाचा होता. कोलिन विजय आनंदाने चित्कारला आणि एका उंच तरुणाने त्याच्याकडे वळून पाहिलं. ताबडतोब त्या तरुणाच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं आणि नजरेत आपलेपणाची चमक आली. दोन्ही मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. कोलिननं त्याच्याभोवती असलेल्या लोकांकडे पाहून हात हलवला, जणू तो त्यांचा निरोप घेत होता. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे माझ्या स्वागताला बरेच लोक येतील असं मला वाटलं होतं. तू या एवढ्याच सैन्याची जमवाजवण करू शकलास का? आपल्या भोवती दिसणाऱ्या तुरळक लोकांकडे पाहत कोलिनने विचारलं. विजयने लटक्या रागानं मान हलवली आणि तो म्हणाला, चल आता आपण इथून बाहेर पडूया. कार उभी केलेल्या ठिकाणी ते आले. तिथंच विजयने BMW उभी केली होती. अरे किती सुंदर कार आहे. कोलिन त्या कारकडे कौतुकाने पाहत उद्गारला. हे अत्याधुनिक 7 सिरीजचं मॉडेल आहे. तुझ्या काकांची आहे का? विजयने मान डोलवली. काही महिन्यांपूर्वीच काकांनी ती विकत घेतली होती. तो क्षणभर थांबला आणि मग पुढे म्हणाला, त्यांना कार आवडत असत आणि त्यांचा ताफा घेणंही त्यांना परवडलं असतं. परंतु त्यांनी कधीच एका वेळी एकाहून अधिक कारची खरेदी केली नाही. किल्ल्यात केवळ एकच गाडी ठेवण्याएवढी जागा आहे म्हणून त्यांनी तसं केलं असावं असा माझा अंदाज आहे. आपण आता थेट किल्ल्यातच जाणार आहोत का? कोलिनने चौकशी केली. खरोखरच्या भारतीय किल्ल्यामध्ये राहण्याची मला खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. तुला तो आवडेल. तो 500 वर्षापूर्वीचा जुना किल्ला आहे आणि शहरापेक्षा तिथं खूपच अधिक शांतता आहे.
विजयने दिल्ली जयपूर मार्गावर उजवीकडे गाडी वळवली आणि गाडीचा वेग वाढवला. न्यूयॉर्क सारखं दिसतंय, कोलिनने शेरा मारला. म्हणजे तिथल्या प्रचंड गर्दीप्रमाणे, असं मला म्हणायचं आहे. विजय हसला. प्रचंड गर्दीच्या वाहतुकीत वाजवल्या जाणाऱ्या हॉर्नचे आवाज बीएमडब्ल्यूच्या आतही ऐकू येत होते. थोड्याच वेळात महामार्गाची रुंदी एकदम वाढल्यासारखी वाटू लागली आणि वाहनांचा वेगही कमी झाला. अरे बाप रे, तू या वाहतुकीकडे एकदा नजर तर टाक, कोलिन म्हणाला. त्याची नजर त्याच्या समोरच्या महामार्गावर पसरलेल्या कार, बसगाड्या आणि ट्रक यांच्यावरून फिरत होती. हा टोलनाका आहे, विजय पुटपुटला. वाहनांच्या अत्यंत दाट गर्दीतून मार्ग काढत तो पुढे चालला होता. या पुढेही आणखी एक टोलनाका आहे आणि तो याहूनही वाईट आहे, विजय म्हणाला. कसं कोण जाणे, परंतु त्या प्रचंड गर्दीतील वाहनांनी व्यवस्थित रांगा लावल्या होत्या आणि त्याप्रमाणे ती पुढे असलेल्या टोलगेटकडे चालली होती. विजयची गाडी आपल्या रांगेतून बाहेर पडल्यानंतर विजय कोलिनला म्हणाला, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. विजयने गेल्या 3 दिवसात घडलेला सगळा घटना कोलिनला सांगितल्या आणि कोलिननं त्या अत्यंत लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. अरे रे, तो उद्गारला. तुझ्या काकांच्या बाबतीत हे अत्यंत वाईट घडलं आहे. हे कुणी आणि का केलं ते पोलीस शोधून काढतील अशी मी आशा करतो. परंतु तुझ्या काकांनी तुला ते मेल का पाठवले होते ते मला कळत नाही. त्यातून तर काहीच अर्थ काढता येत नाही. विजय विचारमग्न झाला. काका मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. ही भावना मी मनातून काढून टाकू शकत नाही. ते त्या हल्लेखोरांना ओळखत होते असं त्यातून समजायचं का? असं समजूया की त्याच्या अलार्म यंत्रणेमुळे त्यांची सुरक्षा यंत्रणा हॅक झाल्याचं त्यांना कळलं असावं आणि आपला जीव धोक्यात असल्याची जाणीवही त्यांना झाली असावी. अशा वेळी त्यांनी काय केलं असावं? कदाचित माझ्यासाठी काहीतरी मागे ठेवावं असं त्यांना वाटलं असावं. म्हणून काहीच अर्थ लागत नसलेल्या त्या मेल्समधून त्यांनी मला कसला तरी संदेश दिला असावा. ज्या कोणी त्यांचा खून केला आणि अभ्यासिकेच्या कानाकोपऱ्यात त्यांना हव्या असलेल्या त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी प्रचंड उलथापालथ करून ठेवली, त्यांना ती गोष्ट सापडली नसावी. परंतु काकांनी मला त्या संदर्भात तो संदेश पाठवला असावा. पण मला त्या संदेशाची उकल करण्यासाठी कुठून सुरुवात करावी तेच समजत नाहीये. अचानक कोलिन ओरडला, बाहेर बघ. अचानक चमकत्या काळ्या खिडक्या असलेली एक काळी मर्सिडीज शेजारच्याच टोल गेटमधून प्रचंड वेगाने बाहेर पडून त्यांना मागे टाकून पुढे गेली होती. या सगळ्या प्रक्रियेत ती बीएमडब्ल्यूला जोरदार धडक देण्याचाच बेतात होती. नालायक, मूर्ख, विजय हादरून गेला होता. त्यानं कारचा वेग कमी केला आणि फ्लायओव्हरवरून वेगानं चाललेल्या त्या मर्सिडीजकडे पाहिले. एकदा फ्लायओव्हरवर पोहोचल्यावर विजय वेगवेगळ्या रांगांमधून मागं पुढे जात राहिला. ते पाहून कोलिनला आश्चर्य वाटत होतं. त्यानं कारचा वेग कमी केला आणि फ्लायओव्हरवरून वेगाने चाललेल्या त्या मर्सिडीजकडे पाहिलं. वेगवेगळ्या रांगांमधून मागं पुढे जाणाऱ्या गाड्या तो पाहत होता. ते पाहून कोलिनला आश्चर्य आणि भीती वाटली होती. भारतात जलद गतीची आणि मंद गतीची वाहतूक एकमेकात मिसळून गेलेली असते, त्यामुळे असाच मार्ग काढावा लागतो, विजयने कोलिनला माहिती दिली. इथं जलद गती रांगेची संकल्पना नाही. म्हणजे ठीक आहे, तशी सैद्धांतिक पातळीवर ती आहे, त्याने आपली माहिती दुरुस्त केली. तसाच हसत त्याने गाडीच्या आरशातून मागच्या बाजूच्या वाहतुकीचा अंदाज घेतला आणि पुन्हा एकदा दुसऱ्या रांगेतून जाण्याची तयारी केली. परंतु डावीकडच्या रांगेत त्याने बीएमडब्ल्यू घुसवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू विचारमग्नतेत परिवर्तित झालं. जवळजवळ लगेच त्यानं कार उजवीकडे घेतली आणि पुन्हा एकदा तो उजव्या रांगेत घुसला. गाडी चालवण्याची ही सगळी व्यूहरचना करत असताना त्याच वेळी त्यानं कारला गतीही दिली होती. कार चाललंय, काय चाललंय तरी काय? विजयच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत कोलिनने विचारलं. ही गंमतशीर बाब आहे, परंतु एक काळी फोर्ड इंडिवर गाडी आपल्या मागावर असल्यासारखी आपल्याला सारखी चिकटून आपल्या मागोमाग येत आहे.
विजयने पुन्हा एकदा आरशातून मागं पाहिलं आणि तो डावीकडच्या 2 रांगांच्या पलीकडच्या रांगेत शिरला. कोलिनने मागं पाहिलं आणि तो सरळ ताठ बसला. तुझं बरोबर आहे. आता त्या इंडिवरनी डावीकडच्या 2 रांगा ओलांडल्या आहेत. पुन्हा एकदा ती आपल्या थेट मागच आली आहे. ठीक आहे, आता मी त्याची परीक्षाच घेतो. विजयने झटकन पुढच्या बाजूला उजवीकडच्या रांगेत आपली गाडी घुसवली. त्या रांगेतील संतप्त कार चालकांनी जोरजोरात हॉर्न वाजवून तो मध्येच घुसल्यामुळे त्यांना आलेला संताप व्यक्त केला. इतर चालकांच्या संतापाकडे दुर्लक्ष करून ती फोर्डही त्याच्या गाडीच्या पाठोपाठ तितक्याच बेधडकपणे विजयच्या गाडीमागे त्या रांगेत घुसली. ती फोर्ड त्याचा पाठलाग का करत होती हे विजयला समजत नव्हतं. परंतु आता त्याला काळजी वाटत होती. गुडगाव भाडोत्री गुंडांकडून अशा प्रकारे कार थांबवून गाडीतील लोकांची लूटमार केली जाते आणि त्यांच्या गाड्याही काढून घेतल्या जातात असं त्याने आधी ऐकलं होतं. तो डावीकडच्या रांगेत घुसला. शक्य तितक्या लवकर जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गातून बाहेर पडण्याचा त्याचा इरादा होता. तो बरोबर आपल्याच मागं आहे. कोलिनने मागे पाहत शेरा मारला. विजयने BMW जोरात वळवली आणि महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या एका गावात त्याने गाडी आत घेतली आणि लगेच त्याची कार गायींचे कळप, कुत्री आणि दुतर्फा असलेल्या दुकानांमधून हळूहळू मार्ग काढणाऱ्या सायकली, ट्रॅक्टर, कार आणि व्हॅन यामधून जाऊ लागली. आता त्या फोर्डलाही आपला वेग कमी करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. कोलिनने विचारलं, तू कुठे चालला आहेस ते तुला माहीत आहे का? विजयने नकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, काहीच कल्पना नाही. मला फक्त पाठलाग करणाऱ्या त्या माणसाला आपल्या मागून हकलायचं होतं. तो कुणीही असला तरी त्याला याचा पश्चाताप करावा लागेल. त्यानं वाहतुकीच्या मध्ये असलेली जागा हेरली आणि त्या रस्त्याच्या समोरच असलेल्या एका छोट्याशा गल्लीत तो शिरला. ती गल्ली अरुंद होती, परंतु तिथे वाहनं नसल्यासारखी दिसत होती. एका वेळी शेजारून 2च कार जाऊ शकतील एवढीच ती गल्ली रुंद होती. आता समोरच्या बाजूनं आणखी एखादी कार त्या गल्लीतून येऊ नये एवढीच विजय आशा करत होता. तोही आपल्या पाठोपाठ इकडंच वळलाय, कोलिनने विजयला ताजी माहिती दिली. विजयने चरफडत गाडीचा वेग वाढवला. BMW आता गल्लीच्या टोकाशी आली होती. समोरच मुख्य रस्ता होता. डावीकडे की उजवीकडे? विजयने मोठ्याने विचारले. तो आपल्याच दिशेने येत आहे. डावीकडे वळ, कोलिनने सावधगिरी बाळगत सांगितलं. विजयने ऍक्सिलरेटर दाबला आणि गाडी पुढे घेऊन तो जोरात मुख्य रस्त्यावर आला. शिट, तो उद्गारला, कारण त्याच्या उजवीकडून आलेली काळ्या रंगाची मर्सिडीज त्याच्या शेजारीच रस्त्यावर होती आणि त्याच वेळी आणखी एक फोर्ड इंडिवर भलत्याच वेगात समोरून त्याच्या दिशेने आली होती. हे चांगलं नाही, कोलिनने आपली मान हलवली. हे लोक या पाठलागात एकमेकांशी समन्वय साधून आहेत. ते काही वेळेपासूनच आपल्याबरोबर आहेत. ही मर्सिडीज त्या टोल नाक्यावर होती. विजयनेही मान डोलावली. त्या रस्त्यावर थोडीच वाहतूक सुरू होती. तिथे गाडी वळवताना विजयचे डोळे रस्त्यावर खिळून राहिले होते. त्याने आरशातून मागच्या बाजूवर दृष्टिक्षेप टाकला तेव्हा 2 फोर्ड गाड्या वाहतुकीतून जोरदार वळण घेत त्याच्या गाडीच्या मागे अगदी जवळ आल्याचं त्याला दिसलं. दुसऱ्या फोर्डने युटर्न घेतला आणि आधीपासूनच त्यांचा सतत पाठलाग करत असलेल्या आधीच्या फोर्डवरून ती येऊन गेली. ती मर्सिडीज कुठे होती? अचानक वाहतूक विरळ झाली आणि नंतर रस्त्यावर सामसूम झाली. विजयने ऍक्सिलरेटर जोरात दाबला, त्यामुळे गाडी जोरात पुढे गेली. परंतु रस्त्यावर अजिबात वाहतूक नसल्याने त्या दोन्ही फोर्डनाही आपला वेग वाढवण्यात कसलीच अडचण जाणवली नाही. पुढच्याच बाजूला सगळे रस्ते एकत्र आल्यामुळे तयार झालेला गोलाकार भाग दिसत होता. कोलिननं त्याला विचारलं, तू गाडीचा वेग कमी करणार नाहीस का? विजयने कठोरपणे आणि चिंताग्रस्तपणे मानेनेच त्याला नकार दिला. मला वाटतं की ही कार त्या वळणावर जोरदार गतीनं वळेल. निदान ती त्या फोर्ड गाडीपेक्षा तरी चांगली काम करेल. त्या खूपच जड असतात आणि त्यामुळे एवढ्या जोरात येण्याचं धाडस ते करतील असं मला नाही वाटत. कोलिन खिदळला. हे अगदीच वेगळं आहे. तू विमानतळावर माझं स्वागत केलंस त्याहून मला हे स्वागत अधिक आवडलं. हे धोकादायक आहे. त्याबरोबर हसण्याऐवजी विजयने खरं तर स्वतःची स्मित केलं. या सगळ्या दमछाकीमुळे आणि उत्तेजनामुळे निर्माण झालेल्या ॲड्रेनालिनमुळे चांगलं वाटत होतं हे त्याला कबूल करावंच लागलं. पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे यावर त्यानं जबरदस्तीनं
लक्ष केंद्रित केलं. त्यांना त्या गोलाकाराचा फायदा मिळणार होता. त्या फोर्ड तितक्याच अंतरावर त्यांच्या मागे होत्या. विजयची योजना यशस्वी ठरण्याची चिन्ह दिसत होती. तो गोलाकार आता त्यांच्यापासून काही मिनिटांच्याच अंतरावर होता. विजयने त्या वळणावर तितक्याच वेगाने कार वळवताना कार योग्य पद्धती हाताळण्यासाठी स्वतःची तयारी केली. अचानक त्याने तिरप्या नजरेने बाहेर पाहिलं. त्याला कसली तरी काळसर चमकदार गोष्ट आपल्या जवळच आल्याचं दिसलं. ती तर काळी मर्सिडीज होती. त्या गाडीच्या चालकानं अर्थातच सर्व्हिस रस्त्यावर उजवीकडे गाडी झोकून दिली आणि ते BMWच्या समांतर राहून त्यांच्या एवढ्याच जोरात गतीनंच पुढे जाऊ लागला. फोर्ड गाड्यांचा पाठलाग चुकवण्याच्या नादात विजय एवढा गढून गेला होता की त्यावेळी आपल्या मागं आपल्याच दिशेने येत असलेल्या मर्सिडीजकडे त्याचं दुर्लक्ष झालं होतं. मर्सिडीज त्याच्या आधीच त्या गोलाकाराजवळ पोहोचली. तिनं वेग कमी केला आणि गर्रकन वळून ती थेट BMWच्या मार्गात आडवी आली. अरेच्चा! कोलिनच्या लक्षात ती कार केव्हाच आली होती. विजयकडे कोणताच पर्याय नव्हता. दुसऱ्या गाडीवर आदळणं टाळण्यासाठी त्याने कच्चकन ब्रेक दाबले आणि एका झटक्यात गाडी डावीकडे वळली. BMWच्या टायरच्या कर्कश आवाज झाला आणि ती कशीबशी झोकांड्या खाल्ल्यासारखी थांबत त्या मर्सिडीजवर आदळली होती. पण थोडक्यात गाडी कशीबशी थांबली होती, नाहीतर तिथे जोरदार धडक झाली असती. BMW तशीच पुढे जोरात गेली असती तर फोर्डपैकी एका गाडीशी तिची धडक झाली असती. एवढ्या जोरात ब्रेक लावल्यामुळे विजय आणि कोलिन पुढच्या बाजूला फेकले गेले होते, परंतु कारमधील हवेच्या पिशव्यांमुळे त्यांना दुखापत झाली नव्हती. तू ठीक आहेस ना? कोलिनने काळजाच्या स्वरात विचारले. मला तसं वाटतंय, विजय उत्तरला. अगदी वाईट पद्धतीने हादरा बसला. त्यांच्या जवळच त्यांना पावलांचा आवाज ऐकू आला आणि गाडीच्या बाहेर 5 लोक उभे होते असल्याच त्यांना दिसलं. त्या प्रत्येकाकडे 9 mm मिनी उझी सबमशीन गन असल्याचं पाहून कोलिन शहारला. त्या बंदुकांमधून गोळ्यांच्या प्रति मिनिट 1700 फैरी झाडलं जाणं शक्य होतं. त्याच वेळी तिथून जाणारे काही चौकस लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. त्यांना अपघात झाला असावा असं वाटलं होतं, परंतु त्या लोकांच्या हातातील शस्त्र बघितल्यावर ते क्षणार्धात पांगले. त्यांच्या शेजारूनच 2 कारही गेल्या. त्यांच्या शेजारी आल्यावर ते दृश्य पाहण्यासाठी त्यांनी काही क्षण आपला वेग कमीही केला होता, परंतु त्यांनीही बंदुका पाहताच वेग वाढवणं पसंत केलं. आता तिथे फक्त ते 2 मित्र आणि ते सशस्त्र लोक उभे होते. त्यापैकी एकानं एका विचित्र भाषेत काही आदेश दिले. अर्थातच तो त्या टोळीचा म्होरक्या होता, हे स्पष्टच होतं. त्याचा आवाज कठोर आणि चीड आणणारा होता. BMWचा दरवाजा हिसका देऊन उघडण्यात आला आणि विजयला व कोलिनला खेचून बाहेर काढण्यात आलं. त्यांनी कसलाच प्रतिकार केला नाही, कारण त्या परिस्थितीत प्रतिकार करणं हा मूर्खपणा ठरला असता. आपल्या कारवर धडकलेल्या फोर्डवर विजयने नजर टाकली. कारचा पुढचा भाग चेपला गेला होता, परंतु चालक अगदी ठणठणीत होता. तो गाडीतून बाहेर पडला. तो फक्त किंचित लंगडत होता. त्या 2 मित्रांना तसंच ढकलत दुसऱ्या फोर्डकडे नेण्यात आलं आणि त्यांचे हात शरीराच्या मागे बांधून त्यांना त्या गाडीतील मागच्या भागात टाकण्यात आलं. बाहेरच्या बाजूला त्यांच्यापैकी एक माणूस BMW मध्ये बसल्याचं विजयला आणि कोलिनला दिसलं. कार सहजगत्या सुरू झाली आणि त्यांच्या म्होरक्याने काही सूचना दिल्यानंतर तो माणूस ती गाडी घेऊन निघून गेला. तो म्होरक्या आणि दुसरा माणूस मर्सिडीजमध्ये बसले आणि उरलेले 2 दुसऱ्या फोर्डमध्ये बसले. त्यानंतर त्यांनी विजय आणि कोलिन यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या. काही मिनिटातच खराब झालेली फोर्ड तिथंच सोडून तो लवाजमा महामार्गावरच्या दिशेने निघाला. फोर्डमध्ये विजय आणि कोलिन असहाय्यतेने बसून होते. ते कैदी होते, हे बरोबर, परंतु त्यांना पकडणारे कोण होते आणि त्यांनी त्यांना का पकडलं होतं